मामा, झालेला विषय लय मोठा होता. मी काय माझ्या बहिणीला या माणसासोबत परत नाही पाठवणार. हो, असं नका करू. मला माझी चूक कळली, मी तिला घेऊन जाणार. मी परत असं नाही करणार. माफी मागतो. गावात असं कधी झालं नाही. आता पोरगी न्यायला आला, तुला कळतं का? मामा, किती काय झालं तर मी माझ्या बहिणीचा हात आता परत या माणसाच्या हातात देणार नाही. पहिले जेव्हा झालं तेव्हाच आमची चुकी झाली. असं रागाने बोलू नका. पोरीचा परपंचचा विषय या 10 रुपये मी माझे आईबाप गमवले, माझी संपत्ती गमवली, पण मला माझ्या बायकोपासून दूर नका करू. मी बाप होणार होतो, पण माझ्या चुकीची शिक्षा मला भेटली. पाहुणं, असं नका करू. तुम्ही तिला पाठवा माझ्यासोबत. परत आता ते दादा थांब. मी पहिलं पण त्यांचा अत्याचार सहन केलाय आणि त्यांना त्यांची चूक कळली. आणि तसं पण एका बाईचा आयुष्य तिच्या नवऱ्याशिवाय अपूर्ण आहे. जाऊ दे मला. बाळा, एवढी ईर्षीर पाळू नको. जाऊ दे त्यांच्या संग. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. ताई, काळजी घे आणि काय वाटलं ना सांग मला. रोजचं काम झालंय, होत काही ना. प्रीती, मला माफ कर. मी लय काय बोलले तुला. मीरा, मी पण चुकली. मी पण खूप वाईट बोलली, पण त्या गोष्टींचा काय उपयोग? मी तुझ्या आणि आधीबद्दल लय काय बोलले. लय गैरसमज करून घेतला. अगं, मैत्रीत भांडण होतेच. मला आपल्या मैत्रीचा शेवट हा भांडणांनी करायचा नव्हता. आणि मी भांडले, पण तुम्हाला चुकीचं नको समजू. आणि तू जाऊ नको ना गाव सोडून. अगं, पेपर आहे म्हणून जावं लागतं. बरं ठीक आहे, काळजी घे. तू पण काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. येते मी. मेरा ऐक ना, मी चालू राहणार. तुला जर काही काम नसेल ना तर ये मग नंतर. मेरे, तू जाणार बाई आता राहणार. बघू, आता काही काम नसेल तर जायचं. आज आधीने किती भारी काळा शर्ट घातलाय. किती छान दिसत होता ना. तू पण घाल की काहीतरी काळा ड्रेस. छान वाटेल तुला पण. पण मला काळा ड्रेस छान दिसेल का? दिसेल की. बरं, घालते. आणि हा, काळा गंध पण लावते. असा हसताना किती छान दिसतोस. असंच कायम हसत राहा. हो ना. दाजींना पण त्यांची चूक कळली आणि ताई पण जाताना खूप खुश होते. माझ्या मनासारखं झालं. बरं, ते जाऊ दे. मला असं वाटत होतं की तुला ती प्रीतीच आवडायला लागली. प्रीती? अगं, प्रीतीचं माझं काहीच नव्हतं. ते विनाकारण तुला काहीतरी गैरसमज झाला होता. कळलं ते मला आता. आणि असं पण आता ती गाव सोडून पण गेली. आता ह्याच्या नंतर माझ्याशिवाय दुसऱ्या पोरीकडे बघायचं पण ना. अजिबात नाही. ते सगळं जाऊ दे. मला तुला एक विचारायचं होतं. काय विचार. तुला राग नाही येणार? नाही. अगं, म्हणजे तू असं गावाकडं, म्हणजे गाव सोडून तू शहराकडे गेली होती आणि एवढे दिवस तिकडे राहिले, तर मग तुला तिकडं असं म्हणजे कोण आवडलं वगैरे नव्हतं ना? नाही, कारण मला तिथं करमतच नव्हतं आणि मला तिथं राहायचं पण नव्हतं. पण मी शिक्षण घेण्यासाठी गेले होते आणि मी शिक्षणाकडेच लक्ष द्यायचे. त्यामुळे ह्या सगळ्याचा प्रश्नच नाही आला. आणि मला तर असं वाटत होतं मी कधी एकदाची गावाला जाते आणि तुम्हा सगळ्यांना भेटते.
हो ना, तू पण लहानपणी गेली. मी पण खूप वाट बघत होतो. मला असं वाटायचं की तू म्हणजे कधी ना कधी येशीलच परत. आणि खूप वेळानंतर शेवटी तू गावात परत आली. मी गावात आले आणि मला इथं करमतंय पण मला एक गोष्टीची भीती वाटतीये. भीती? कशाची? बाबा सारखं माझ्या लग्नाचा विषय काढत असतात आणि घरात साधे पाहुणे जरी आले ना तरी मला असं वाटतं की ते मलाच बघायला आले. लग्न? म्हणजे तू मला सोडून लग्न करणार? नाही रे, मला तुझ्यासोबतच लग्न करायचं. मग तुला करायचंय ना माझ्यासोबत लग्न, मग तू कशाला टेन्शन घेते? बाबा थोडीच तुला जबरदस्ती लग्न लावून देणार. आणि जबरदस्ती लग्न लावायचा प्रयत्न केलास तर आहेच की मी. करशील ना लग्न माझ्यासोबत? मला तुझ्यासोबतच लग्न करायचं. मीरा, तू मला सोडून परत जाणार नाही ना? मी तुला सोडून कधीच नाही जाणार. एवढं काही कशाला भेटायला बोलवलं तू? काय झालं? ओम्या, मला तुला एक महत्वाचं सांगायचंय. सांग की. मला माहिती तू हेच सांगणार आहे ना, की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून. ओम्या, तुझं सारखं तेच असतं. तुला ऐकायचंय का नाही? का जाऊ मी? नाही नाही, जाऊ नको. ऐकतो मी, सांगतो. मी आता जास्त दिवस नाही राहणार इथं. शेतीमुळे बाबांच्या डोक्यावर कर्ज झाले आणि एवढे पैसे आणणार कुठून? ते बोलले शहरात जाऊ. तिथं त्यांना एक काम भेटलंय आणि कर्ज फेडस्तवर तिथंच राहू. आणि मला पण ते इथे एकटीला नाही ठेवत आहेत. त्यामुळे मला पण जावं लागणार आहे. खोटं नको बोलू तू. मस्करी करते ना. तू कुठं नाही जाणार गाव सोडून? खरं बोलतीये मी. मग आता तू आम्हाला सोडून जाणार का? मला परत कधीच नाही भेटणार तू. मी येत जाईन ना, मीराला, आदिला, तुला, तुमच्या सगळ्यांना भेटायला. तू भेटायला येशील ग, पण जाऊच नको ना. मला नाही करमणार तुझ्याशिवाय. तू असताना बघ ना, मी किती हसून खेळून असायचो. आणि अशी काजल गेल्यावर या ओम्याचं काय होईल? आता मी तरी काय करणार ओम्या? बाबा नाही ऐकत आहेत माझं. बघितलं मी त्यांना समजावून. आणि तू जरा स्वतःवर लक्ष दे. तुला काहीतरी काम लागणार होतं ना, गेलास का तू? ते कामाचं बघतो मी. तुझं पण माझ्यावरती प्रेम आहे ना. मी बोलतो ना तुझ्या बाबांसंग. काय ओम्या, ऐकत जा रे जरा. तुला मी किती वेळा सांगितलंय, तू माझा फक्त एक चांगला मित्र आहे. मित्र म्हणून मी तुला भेटायला आले होते. हे प्रेमाचा सध्या नको ना विचार करायला. आपलं वय अजून लय लहान आहे. तुला कसं कळत नाहीये? तू शहरात जाणार असू नाहीतर नसू, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही, हा का नाही सांग मला. तुला समजत नाही का रे ओम्या? मला समजतंय सगळं, पण एवढे दिवस आपलं जे चालू होतं, तू मला भेटायला यायची, ते काय होतं मग? मला फक्त एवढंच सांग, तुझं माझ्यावरती प्रेम आहे का नाही? तुला ऐकायचंय ना? ऐकायचंय ना तुला? तर ऐक मग. नाहीये माझं तुझ्यावर प्रेम. जाते मी. बस इथं एकटाच.
माझं तुझ्यावर प्रेम.